मंग्या एका काळीचा कासारवाडीचा गाजलेला कचनीचा प्लेयर मंग्या स्ट्राईकला आहे, तुषार आणि नॉन स्ट्राईकला आहे पप्प्या भारती ओरी पंचक्रोशीतला गाजलेला खेळाडू यांनी जर 6 मारला तर 101 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. तुषार भारती 101 रुपये, जिंकला तर काय भेटणार नाही, 101 रुपये घेऊन जा. आउट 1. मंग्या माल लावतात आणि सुंदर चेंडू, पहिला चेंडू षटकार आणि 101 रुपये 101 रुपये लागू झालेले आहेत. महेश भारती 101 रुपये द्यायचं आहे. 101 रुपयाच्या बक्षीसाठी त्याने विकेट टाकलेली आहे. पैशासाठी माणूस काय करू शकतो ते इथं दिसलेलं आहे आपल्याला. विकला गेलेला प्लेयर तुषार भारती आणि ते येऊन महेश भारतीकडून 101 रुपये घेऊन जायचे. त्याची जागा घेण्यासाठी येऊन पार्थ भारती मंग्या पुढचा चेंडू पादासाठी सुंदर तळलेला चेंडू, क्षेत्ररक्षण 2 धावा. पुन्हा एकदा मंगेश मारा करणार तो पप्प्याला गाजलेला खेळाडू, क्षेत्ररक्षक काहीसे डिक्लेअर धावा. सॉरी, पुन्हा एकदा पार्थ सुंदर फटका, कव्हर ड्राईव्ह लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. विनायक भारती राजापूर तालुक्यातले गाजलेले खेळाडू विनायक भारती आणि क्लीन बोल्ड यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत पप्प्या भारती याच्या. अतिशय सुंदर गोलंदाजी मंगेश माळी याच्याकडून. रवी भारती भगतगिरी लक्ष ठेवायचं आहे. काय नुसतं नाव भगत दिल्याने काय होत नाहीये. आता आलाय धडाडकबाज फलंदाज प्रवीण रवी भारती, सुंदर असा टॅप शॉट मारलेला. 5 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा मंगेश माळी राईट आर्म राऊंड द विकेट. सुंदर असा क्षेत्ररक्षण, काहीची ओव्हर ऍक्टिंग करताना दिसतोय मंग्या माळी. 5 एका षटकाखेरीज धावसंख्या होते 5. आपल्या कार्यक्रमासाठी मोहिते गुर्जे उपस्थित झालेले आहेत, तर मंडळाकडून त्यांचं हार्दिक स्वागत. आता गोलंदाजीसाठी आलेला तो विनायक राईट आर्म ओव्हर द विकेट. पार्कसाठी वाईड चेंडू, अतिशय खराब अशी गोलंदाजी विनायक भारती याच्याकडून. 6व्या स्टंपवर गोलंदाजी करताना दिसतोय विनायक. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. 5 साठी काहीसा जोरात बॅट आपटताना दिसतोय. शॉट तर काही लागत नाहीये आणि टॅप शॉट चौकार. अरे पुन्हा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते पवन याच्याकडून विहिरीच्या दिशेने. हे तुषार भारती 101 रुपये घेऊन जायचे. विनायक पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. 5 साठी सुंदर फटका मंगेश माळी खतरनाक क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. संघाची धुरा एकट्याच्या खांद्यावर सांभाळलेली दिसते मंगेश माळी आणि विनायक भारती. पुन्हा एकदा प्रवीण भारतीसाठी दोन्ही खतरनाक चेंडू आमने सामने आणि सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या होते. आणि हा प्रवीण भारती बाद झालेला आहे. खूप मोठा धक्का बसतोय भगत संघाला. धुरंधर भगत त्याची जागा करण्यासाठी येतोय. साहिल विनायक भारती खतरनाक अशी गोलंदाजी करताना दिसतोय. पुन्हा एकदा पारसाठी सुंदर टिटवलेला चेंडू, काहीशी धडपडत क्षेत्ररक्षण विनायक भारती याच्याकडून. अनिल भारती पंचांच्या जागेवर उभं राहायचं, इकडे तिकडे फिरायचं नाहीये गार्डन मध्ये. पुन्हा एकदा विनायक भारती ओव्हर द विकेट. 5 साठी सुंदर फटका आणि 4 धावा. गच्चाव क्षेत्ररक्षण प्रणव याच्याकडून. प्रणवने जर चेंडू पकडला तर 101 रुपये याचं पारितोषिक मिळणार आहे. प्रणव मोहिते गुरुजी यांच्याकडून 101 रुपये पारितोषिक मिळणार आहे जर प्रणव याने चेंडू पकडला तर. वाईट
धावसंख्या होते 18. 18 धावसंख्या होते 18. विनायक भारती पुन्हा एकदा ओव्हर द विकेट 5 साठी. 5 चेंडू, शेवटचा चेंडू, सुंदर फटका आणि 4 धावा. पुन्हा एकदा गचाव क्षेत्ररक्षण. 4 धावाने धावसंख्या होते 22. बघ कुठला 26 ठेवला. आणि 101 रुपये कमवण्याचा चान्स सोडलेला आहे प्रणव याने. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय हर्षद. ओ सुंदर चेंडू आणि गचाळ क्षेत्ररक्षण. ओव्हर थ्रो, 1 धाव मिळते. अतिरिक्त अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण. धावसंख्या होते 23. पुन्हा एकदा हर्षद मारा करणार सायलेला. सुंदर चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम राहील. हर्षल बाहेर काढा. हर्षल पंचांचा निर्णय अंतिम राहील. पुन्हा एकदा हर्षल बॉलिंग मार्गावर. सुंदर होता पुन्हा सुंदर चेंडू. चेंडू निर्धाव जातो. या ठिकाणी सर्व खेळाडूंनी लक्ष द्यायचंय. कोणी जर चौकारांची हॅट्रिक केली किंवा विकेटची हॅट्रिक केली तर 101 रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे मोहिते गुरुजी यांच्याकडून. ₹101 चौकारांची हॅट्रिक आणि विकेटची हॅट्रिक. पुन्हा राज, सुंदर फटका राज याचा आणि 4 धावांसाठी अतिशय खराब क्षेत्ररक्षण विनायक भारती अतिशय खराब क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. मंगेश माळीकाईच्या शिव्या घालताना दिसतात विनायकला. पुन्हा एकदा हर्षद राजसाठी सुंदर फटका आणि सुंदर झेल पकडलेला आहे आणि डिक्लेअर मध्ये गेला तर आउट डिक्लेअर केलेला आहे. अनिल भारतीने चिटिंग केलेली आहे. पुन्हा एकदा मगध संघाची काहीशी दुर्दशा पाहायला मिळते. धावसंख्या होते 27. हा घे नवीन. दुसरा प्लेअर घे. पकड रे मोबाईल पकड. मोबाईल मी हा पुरा करतो आता. प्रॉपर करतो. गौरव, सर्वांनी टाळ्या वाजवायच्या गौरवसाठी. वाईल्ड कार्ड एंट्री इथे बघायला मिळते. तेही भगतच्या संघामध्ये अजून एक भगत उतरलेला आहे मैदानात. 27 धावा. पार्थ स्ट्राईकला. पार्थ. मंगेश माळी पुन्हा एकदा जलद गतीने खतरनाक गोलंदाजी करण्यासाठी तयार. राऊंड द विकेट. सुंदर चेंडू निर्धाव जातोय. पार्थच्या काही लक्षात येत नाहीये. धावसंख्या होते 27. पुन्हा एकदा मंगेश माळी पार्थसाठी सुंदर फटका. कव्हर ड्राईव्ह 4 धावांसाठी अतिशय मोहक असा फटका पाहायला मिळतोय पार्थच्या बॅट मधून. आता सेटिंग समजली याची कशी आहे ते. पहिला कन्फ्युज झाला होता. भगत या संघाने पहिल्या सामन्यात टोप्या वाटल्या होत्या. आता त्या टोप्या दिसत नाहीयेत. पुन्हा एकदा सुंदर फटका, सुंदर क्षेत्ररक्षण. चेंडू निघाला जातोय. मंगेश माळी पार्थसाठी सुंदर फटका, सुंदर क्षेत्ररक्षण. धाव आणि पंचांचा वाचायचा. पार्ट आउट होतोय. भगत हा संघ ऑल आउट होतोय. 31 धावसंख्येवरती. गांगो सुंदर फटका 1 धावेसाठी. सुंदर आणि हा नो बॉल. 2 धावा. 0 चेंडू 2 धावा. बाजू विनायक. गौरव मारा करणार तो. प्रणव याला सुंदर चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रणव साठी 1 चेंडू. पुन्हा एकदा वाईट चेंडू बाजूला साईड बाजूला आणि अजून एक अतिरिक्त धाव. 2 धावा. 2 धावेने धावसंख्या होते 4.
पुन्हा एकदा गौरव प्रणवसाठी सुंदर कटवलेला चेंडू डिक्लेअर बॉक्स मध्ये जातोय एका धावेसाठी. धावसंख्या होते 5. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते गौरव याच्याकडून. सुंदर पुन्हा एक सुंदर चेंडू आणि एक धाव. प्रवीण भारती यांचं खराब क्षेत्ररक्षण यष्टीरक्षण पाहायला मिळते. पुन्हा एकदा गौरव मारा करणार तो प्रणव याला. प्रवीण भारती गच्चाळ यष्टीरक्षण. सुंदर फटका सुंदर क्षेत्ररक्षण एक धाव मिळते. पुन्हा एकदा गौरव मारा करणार तो हर्षलला आणि खराब चेंडू आणि गच्चाळ क्षेत्ररक्षण तोटी धाव घेण्यात यशस्वी होत आहेत. दोन धावा. पुन्हा एकदा गौरव प्रणवसाठी सुंदर फटका 2 धावांसाठी. या 2 धावांनी धावसंख्या होते अरे हा इथं खाली होते 11. कांद्याच्या बिनबाद 11. 5 चेंडू. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक पार. सुंदर फटका 4 धावांसाठी. सुंदर असं फटका पाहायला मिळतोय हर्षदेच्या बॅट मधून. काहीच खराब क्षेत्ररक्षण पप्प्याकडून पाहायला मिळतंय. पार्थ पुन्हा एकदा सुंदर सुनील टटोलेला चेंडू. पंचांनी धावा सांगायचे 1 धाव. पुन्हा एकदा पार्थ प्रणवसाठी सुंदर फटका. तिथे सुंदर क्षेत्ररक्षण आणि धाव बाद होतोय. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय पार्थ याच्याकडून. पंचक्रोशीतला काहीसा गाजलेला क्षेत्ररक्षक पार्थ भारती. त्याची जागा घेण्यासाठी येतोय साहिल पावकर. काहीसा 8 फुटाचा खेळाडू आणि सुंदर चेंडू काही समजलेला नाही साहिल याला. पार्थ पुन्हा एकदा रॅटामोर द विकेट साहिल साठी. प्रवीण भारती पंचांशी वाद घालायचा नाहीये. सुंदर फटका साहिल याचा आणि 1 धाव घेण्याचा प्रयत्न. 1 धाव घेण्यात यशस्वी होतोय. धाव संख्या होते 20. 32 धावांचं आव्हान. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या होते 21. 2 षटका खेरीज गांगो 11 संघाची धावसंख्या 21. 12 चेंडू आणि 11 धावा. 12 चेंडूत 11 धावांची आवश्यकता गांगो 11 संघाला. प्रवीण भारती काहीस सुंदर चेंडू यॉर्कर चेंडू टाकलेला आहे गौरव याने. चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा एकदा गौरव प्रणवसाठी सुंदर तटवलेला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण पप्प्या याच्याकडून. ओव्हरथ्रो घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा गौरव मारा करतो साहिल याला. सुंदर चेंडू 1 धाव. सुंदर फटका सुंदर गच्चाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गौरव मारा करणार तो प्रणवला. सुंदर चेंडू काही समजलेला नाही. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या होते 23. 9 धावांची आवश्यकता. सुंदर फटका एका धावेसाठी जटवलेला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण परंतु 2 धावा घेण्यात यशस्वी होतोय. एका धावेच्या षटक संपते. 3 षटका अखेरीस धावसंख्या होते. साहिल आमने सामने. साहिल याचा सुंदर फटका एका धावेसाठी. सुंदर क्षेत्ररक्षण. प्रवीण भारती हे क्षेत्ररक्षण लावताना दिसत आहेत. त्यांना अजूनही आशा आहे की भगत हा संघ जिंकू शकतो. कंपल्सरी पुन्हा एकदा साहिल मारा करणार तो प्रणवला. सुंदर फटका. एका धावेची आवश्यकता. चेंडू 1 धावा. साहिल मारा करणार प्रणव याला. पुन्हा एकदा टॅप चेंडू आणि गांगो 11 हा संघ विजयी होते. यापुढील होणारा सामना
नानू फायटर